बॅक नेटवर्किंग या NGOच्या वतीने नवी मुंबईच्या FMC मार्केटमध्ये वेस्ट भाजी आणि फळे यांच्या वेस्टेज वाचवण्यासाठी आज व्यापाऱ्यांशी संवादाचे आयोजन करण्यात आले। इंडिया फूड बॅक नेटवर्किंग या NGO मार्फत आतापर्यंत FMC मार्केटमधून 25,000 भाजीची रिकव्हरी करून अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि 20 गरजू गरीब वस्तीत 8,000 कुटुंबियांना भाजी वाटप करण्यात आले आहे। सदर कार्यक्रमास उपस्थित इंडिया फूड बॅक नेटवर्किंगचे हेमांग जंगला, पवन दुबे, कमलेश सिंग, दिनेश घोटणे आणि FMC मार्केटचे रामदास कदम आणि सर्व व्यापारी, माथाडी ट्रान्सपोर्टर बांधव उपस्थित होते। नमस्कार। आज आम्ही नवी मुंबई FMC मार्केट भाजी मार्केटमधून एक कार्यक्रम आयोजित केला होता इंडिया फूड बँक नेटवर्किंग यांच्या माध्यमातून। त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही मार्च 2025 पासून आमच्या इंडिया फूड बँक नेटवर्किंग दिल्ली या NGOच्या मार्फत एक प्रोजेक्ट सुरू आहे मुंबईमध्ये। ते FMC मार्केट नवी मुंबईमधून ज्या वेस्टेज झालेल्या भाज्या असतात, ज्या राहिलेल्या भाज्या असतात, त्या भाज्या आम्ही त्यांच्याकडून व्यापाऱ्याकडून घेऊन ते आम्ही अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल किंवा लोकल वस्तीमध्ये, गरीब वस्तीमध्ये आम्ही तिथे दान करत असतो। त्याविषयी आज 8 ऑक्टोबर बुधवारी आज नवी मुंबईतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये FMC मार्केटच्या त्या परिसरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला आज आमच्या दिल्लीचे काही अधिकारी आले होते, आमचे सर आले होते आणि त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली की व्यापाऱ्यांना विचारलं की आम्ही जो कार्यक्रम करतो आहे त्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं, याच्यामध्ये काय चेंजेस करता येईल, काही नवीन काय आपल्याकडून काय असेल तर आम्हाला तुम्ही सूचना देऊ शकता। त्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी पण आपलं मनोगत व्यक्त केलं। व्यापाऱ्यांनी पण सांगितलं की आम्ही जो माल देतो आहे तो माल देऊन आम्हालाही बरं वाटतं आहे की आमचा माल गोरगरीब लोकांपर्यंत पोचतो आहे, अनाथ आश्रममध्ये पोचतो आहे, वृद्धाश्रममध्ये पोचतो आहे, त्याचं आम्हाला कुठेतरी समाधान मिळतं आहे। आणि त्या पद्धतीने हा जो प्रोजेक्ट पूर्ण मुंबईमध्ये सुरू आहे आमच्या इंडिया फूड बँक नेटवर्किंगच्या माध्यमातून, याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे। आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 25,000 किलो भाजी या मार्केटमधनं आम्ही रिकव्हरी केले। 10,000 लोकांपर्यंत आम्ही पोचलो आहे, जवळजवळ 4 इन्स्टिट्यूटपर्यंत आम्ही पोचलो आहे आणि अजूनही आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत। या माध्यमातून आज व्यापाऱ्यांबरोबर आमची मीटिंग झाली, व्यापाऱ्यांबरोबर चर्चा झाली की पुढेही आम्हाला हा प्रोजेक्ट वाढवायचा आहे, पुढेही आम्हाला चांगल्या प्रकारे काम करायचं आहे। त्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला जी पाहिजे ती मदत ते आम्हाला ते करणार आहे, त्याच्या त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आम्हीही या मार्केटमध्ये अजून 25,000 किलो आम्ही भाजी जमा केले, तर अजून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भाजी जमा करून आम्ही ते गोरगरीब जनतेपर्यंत, अनाथ आश्रम, वृद्धाश्रममध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो।